व्याख्यानमालांचा जो उद्देश नेहमी राहिलेला आहे तो जनमानसामध्ये नवे विचार जावेत. ज्या गोष्टी 10 पुस्तकं वाचून कळत नाही त्या एका व्याख्यानानं कळतात असं लोकांचं म्हणणं आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की जे 19वे शतक होतं ते व्याख्यानांचं शतक होतं. 20वे शतक लेखकांचं शतक आहे आणि 21वे शतक हे डिजिटल शतक आहे. आणि तरीसुद्धा आपल्याकडे लोक भाषणांच्या मध्ये इंटरेस्टेड आहेत. महाराष्ट्रामध्ये अजूनही व्याख्यानाची परंपरा 200 वर्षे पार झाली तरी आहे. पण आता येणाऱ्या काळाचा विचार करता ही व्याख्यानमाला नावाची गोष्ट जी आहे ते हळूहळू त्याचं स्वरूप बदलावं लागणार आहे. परंतु तरीसुद्धा एका व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी हे मी मुद्दामून सांगितलं. येणारा काळ वेगळा असल्यामुळे जरा आपल्याला नवीन विचार करावा लागेल. लोक हळूहळू येत आहेत. मला कॉमेंट्स जे आहेत त्या काही कळत नाही आहेत की मी माझ्या बोलण्यावर त्यांचं काय म्हणणं आहे ते मला कॉमेंट दिसत नाही आहेत. तर त्या का दिसत नाहीत मला माहीत नाही आहे आणि आता ते विचारायची पण सोय नाही कारण मला दिसतच नाही तर मी काय करणार. तर मी आता सलगपणे बोलणार आहे. हे येणाऱ्या 8-10 दिवस हे रोजच्या रोज संवादच्या पेजवरून व्याख्यानं होतील. माझा व्याख्यानाचा विषय जो आहे तो आहे लोकशाहिरीचे अंतरंग आणि भविष्य. तर याच माझ्याकडे साधारणपणे आता 7 वाजून गेलेले आहेत, 5 मिनटं झालेले आहेत. माझ्याकडे 55 मिनटं आहेत. 55 मिनटामध्ये एक मोठा पट मला तुम्हाला सांगावा लागणार आहे. मुळात मी भाषण वगैरे करणारा माणूस नाही आहे आणि त्यामुळे फरडे वक्ती जास्त तसा माझा काही म्हणजे वकूब नाही. त्यामुळे तुम्ही मला कृपया समजून घ्या. अजून लोक येत आहेत. लोक अधिक जसे जसे येतील तसं तसं हे नीटपणे अधिक समजावून सांगता येईल. मला वाटतं की मला कुणीतरी सांगा की मला हे का दिसत नाही आहेत. मला फोन करून सांगा किंवा काहीतरी सांगा की मला काही दिसत नाही आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला दिसत नाही आहे. कॉमेंट अजिबात दिसत नाही आहेत. त्यामुळे मला काही कळत नाही आणि आत्तापर्यंत फक्त 9 लोक आलेले आहेत. तर मी थांबावं की जावं. मित्र सलगपणे मी आता बोलणार आहे. तर साधारणपणे कला मग कोणत्या असो, लोककला असो किंवा बाकीच्या कला कोणत्या असोत, याचा जो पाया आहे तो आपण जरा पहिलं समजून घेतला पाहिजे. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की या पृथ्वीतलावर मनुष्य प्राणी जो आहे तो एक होमोसेपियन म्हणून साधारणपणे 18 लाख वर्षापासून आहे. आणि त्यातली ही जी अलीकडची जी 5 लाख वर्ष आहेत या 5 लाख वर्षामध्ये माणसानं बऱ्याचशाच नव्या गोष्टी केल्या आणि त्याच्यामध्ये पुराणाश्मयुगातले काही अवशेष हे राहिलेच. पण नवाश्मयुगामध्ये माणसांनी या कलेचं जे प्रिमिटिव्ह स्वरूप आहे ते निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये ज्या लोककला ज्या आहेत त्या लोककलांचा उगम जो आहे तो लोक म्हणतात निसर्गातून झाला. होय, निसर्गातून झालेला आहे. निसर्ग त्याला कारणीभूत आहेच. परंतु मनुष्य प्राणी हा श्रम करायला लागला आणि श्रमाची जी साधनं आहेत, उत्पादनाची साधनं जी आहेत त्या उत्पादनाच्या साधनांच्या नुसार त्या कलांचा विकास झालेला आहे. म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की उत्पादन साधनं त्या काळातली उत्पादन साधनं आणि त्या काळातल्या ज्या कला आहेत याचा डायरेक्ट इनडायरेक्ट हा संबंध आहे. म्हणजे त्याचं एक डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रतिबिंब आहे.
आता हे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं समजून सांगतो की काय नेमका संबंध असतो कलांचा आणि उत्पादन साधनांचा काय संबंध असतो. एक खूप अभ्यास करून याचा मी गेली 20 वर्षापासून नीटपणे अभ्यास केल्यानंतर मला ते लक्षात आलं की हे काय आहे. तर मी तुम्हाला एक सोपी एक गोष्ट सांगतो की म्हणजे उदाहरण सांगतो की नेमकं हे काय आहे. मित्रो, आपल्याकडे मी मुंबईला राहतो आणि मुंबईमध्ये जर समजा एखादा नको असणारा पाहुणा हा ऐन वेळेला आला, खास करून दुपारी वगैरे आला, तर मुंबईतल्या लोकांना त्याचा त्रास होतो आणि ते वरवर सगळं बोलतात की वा वा तुम्ही आलात, फार आनंद आनंद झाला, या या बसा बसा, थंड घ्याल की गरम. पण एक 5-10 मिनिटाने ते म्हणतात की तुम्ही थांबणार आहात का. मग थांबणार असाल तर ठीक, बघू आपण. परंतु जाणार असाल तर तुम्हाला दादरहून 3:53ची लोकल आहे. 3:53ची लोकल आहे. म्हणजे तो माणूस त्या मिनटामध्ये तो सांगतो, मिनटाच्या ह्याच्यात हिशोबात. नंतर तुम्ही जर थोडेसे बाहेर आलात मुंबईच्या सबर्बनमध्ये, तर तिथे पण अनवॉन्टेड पाहुणा आला तर ते म्हणतात की हां, हा एक लोकल 5, 5:15, 4:45, 4:30, म्हणजे 15 मिनटाच्या हिशोबाने सांगतात. ते तोच जर पाहुणा खेड्यात गेला आणखीन दूरवरच्या, तर ते सांगतात की हां, आहे 1-2 तासानं 1.5 तासानं गाडी आहे, येत जात राहते गाडी, काही प्रॉब्लेम नाही. आणि तो पाहुणा जर समजा एखाद्या आणखीन खेड्यात गेला, छोट्या खेड्यांमध्ये म्हणजे दूरदराच्या खेड्यामध्ये, तर ते बोलतात की आता पाहुण्यात आम्ही आलाय तर आता रात्रभर राहा आणि गाडी सकाळी आहे. गाडीमध्ये नाही आहे, गाडी सकाळी आहे. आणि तोच पाहुणा जर समजा एखाद्या अतिशय दुर्गम भागामधल्या आदिवासी इलाक्यामध्ये गेला, तर तो बोलतो की आता आलाय तुम्ही, राहा 8 दिवस आणि नंतर बघू जायचं, काय करायचं ते बघू. आता हा जो आदिवासी इलाक्यामधला जो माणूस आहे, त्याच्या डोक्यामध्ये तिथल्या उत्पादन साधनाच्यानुसार प्रिमिटिव्ह शेतीमधला नांगर आहे आणि मुंबईमध्ये दादरमध्ये राहणाऱ्या माणसाच्या डोक्यामध्ये यंत्र आहे, स्पीड यंत्र आहे. तर तुम्ही जर ह्या 2 माणसांचा जर तुम्ही साकल्याने विचार केला, म्हणजे त्यांचा जर आपण नीटपणे काय यांच्यामध्ये फरक आहे ते जर बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की हे नेमकं काय आहे प्रकरण. तर तुम्ही जर मुंबईला दादरला एखादा माणूस तुम्हाला ट्रेनमधनं उतरला आणि पुलावरनं जात असला आणि त्याला विचारलं ना तुम्ही कहा जा रहे हो, तो फक्त सांगतो परेल किंवा काय कुठे चाललो बांद्रा, फक्त एवढंच बोलतो, बांद्रा किंवा परेल. त्याच्या पुढे तो एक शब्द बोलत नाही. ते एवढं त्याचं स्पीड असतं. आणि तुम्ही जर खेड्यातल्या एकदम दूरदराच्या खेड्यातल्या माणसाला तुम्ही एक प्रश्न विचारून बघा, त्याचं उत्तर तो कसं देतो बघा. तो त्याला जर विचारलं ना की काय सकाराम कुठे गेला होता, संध्याकाळी भेटलेला सकारामाला जर विचारलं ना की तू कुठे गेला होता, तर तो एवढं लांब उत्तर देतो म्हणजे की सकाळपासून सगळं सांगतो की सकाळी त्या गंगूबाईकडे गेलो होतो, ती मजबा तिची व्याली, मग ते रेडकू जरा प्रॉब्लेममध्ये आहे, मग ते असं झालं, मग तिथनं त्या रामभाऊकडे गेलो, त्याच्या बैलाला मांजऱ्या, मग तिथनं मग असं झालं, मग ते मग तसं झालं, लांब सडक आणि ते त्याचा हेल आहेत, असं झालं, मग तसं झालं. आता हे जे त्याच्या भाषेमधला जो स्लोनेस किंवा ते हेल आहेत, हे हेलसुद्धा त्या विभागातल्या उत्पादन साधनांशी निगडीत आहेत. आणि तो मुंबईचा माणूस जो आहे तो बोलतो ना की कहा जा रहे हो, परेल, बँड्रा, उतने बोलत आहे. तर ती त्या विभागातली उत्पादन साधनं जी यंत्रवत उत्पादन साधनं आहेत, त्याचा संपूर्ण तुमच्या म्हणजे तुमच्या भाषेवर, तुमच्या संस्कृतीवर आणि कलांवर त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ तुम्ही जर समजा BBC, युरोपमधनं BBC, लंडनच्या बातम्या तुम्ही ऐकत असाल आणि भारतामधले पण BBCच्या बातम्या तुम्ही ऐकत असाल, तर या दोघांच्या स्पीडमध्ये फरक आहे. म्हणजे भारतीय माणूस किंवा भारतातले जे सगळं आहे ना, त्या बातम्यांचं स्पीड स्लो आहे
किंवा त्या भाषेचं म्हणजे बातम्यांचं नाही, भाषेचं स्पीड ते कमी आहे आणि युरोपच्या भाषेचं स्पीड जास्त आहे. तर हे जे याचा परिणाम खूप रिदमवर, तुमच्या संपूर्ण नृत्यावर, तुमच्या संपूर्ण कलांवर हा उत्पादन साधनांचा खूप मोठा परिणाम आहे. मी शाहिरीचे अंतरंग सांगताना हे प्रथमतः तुम्हाला हे का सांगितलं, तर शाहिरी एक कला आहे आणि म्हणून कलेचा तुम्हाला बेस कळला पाहिजे की कला अशीच आकाशात येत नाही. म्हणजे जे सांगतात की ना की ते काहीतरी अशी प्रतिभा असते. प्रतिभा हा सायकोलॉजिकल याचा भाग आहे, त्याच्यावर सविस्तर नीट बोलता येईल. परंतु हे जे सांगतात ना की वरूनच आला शिकून अमुकच झालं तमुकच झालं आणि त्याला ते कवी जे न देखे रवी ते देखे, हे सगळे बकवास आणि फालतू सिद्धांत आहेत असं मला वाटतं. तर ते ज्याचा प्रत्यक्ष आपण ज्या वातावरणात जगतो, ज्या भौतिक परिस्थितीमध्ये जगतो, त्या भौतिक परिस्थितीचा परिणाम हा आपल्या साहित्य, संस्कृती, कला, भाषा, त्याचं संपूर्ण स्पीड याच्यावर पडतो. हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यावं. आणि मग आता आपण जरा पुढे येऊ की भारतामध्ये तुम्ही बघितलं तर 5,000 वर्ष हा देश जो आहे ना, हा स्टॅग्नंट म्हणजे काय, आता मराठीमध्ये त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण स्थगित, स्टॅग्नंट, साचलेला. ही जी उत्पादन व्यवस्था जी आहे ना, ती भारताची उत्पादन व्यवस्था 5,000 वर्ष साचलेली आहे. म्हणजे ते कुणीतरी कवीनं म्हटले, हमारी हस्ती बदलती नाही आहे, म्हणजे आमचं व्यक्तित्व बदलत नाही. त्याचं कारण आहे की 5,000 वर्ष हा देश शेती व्यवस्थेमध्ये तसाच आहे. आणि 1940पर्यंत नांगरात सुद्धा बदल झाला नव्हता. ते आपल्या साताऱ्याला किर्लोस्करचं नांगर ते आलं आणि ते सातारचे होते किर्लोस्कर, त्यांनी ते नांगर काढला लोखंडाचा, म्हणून ते शेतीमध्ये तर 1940ला तो आला. त्याच्यानंतर शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला भारतात. त्याच्यानंतर ट्रॅक्टर आले, त्यानंतरची गोष्ट आहे. पण इतकं स्टॅग्नंट, आता या अशा स्टॅग्नंट किंवा साचलेल्या उत्पादन व्यवस्थेमध्ये एकच गोष्ट निर्माण होऊ शकते आणि ती म्हणजे मौखिक परंपरा. म्हणजे मौखिक परंपरेचा जो जन्म आहे तो साचलेल्या उत्पादन व्यवस्थांमधनं होतो. तुम्हाला वाटेल की मी हे उत्पादन व्यवस्थेबद्दल का बोलतो आहे, कारण हे जे नातं आहे आपल्या भौतिक परिस्थितीचं आणि आपल्या कलांचं, हे आपल्याला जर समजलं नाही तर मग आपण सगळी गडबड करून ठेवतो. म्हणजे मग जी दुसरी छावणी आहे, जी संपूर्ण वरती आबाळाचं तत्त्वज्ञान सांगणार आहे, ती छावणी मग तुम्हाला बरोबर गंडा घालते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण ज्या पृथ्वीतलावर आहोत तिथलं जे भौतिक वास्तव आहे, त्या वास्तवाचा आपल्या जीवनावर, समग्र जीवनावर परिणाम होतो. आणि म्हणून मौखिक परंपरा जी आहे ती 5,000 वर्ष या देशामध्ये मौखिकच आहे. तुम्ही 5,000 वर्ष जे साचलेला समाज आहे. म्हणजे इथं ते हमारी हस्ती नाही मिटती, आमचं व्यक्तित्व बदलत नाही, कारण आपण साचलेल्या समाजामध्ये जन्म घेतलेला आहे. आता तुम्हाला मी सांगतो की हे साचलेपण जे आहे ना, हे मौखिक परंपरा म्हणजे फक्त तुम्हाला वाटेल की म्हणजे आम्हीच गाणी म्हणतो, आदिवासीच लोकसंगीत वगैरेसाठी मौखिक परंपरा आहे वगैरे, असं काही नाही. वेदसुद्धा मौखिकच आहेत. म्हणजे मौखिक पद्धतीनं ते पुढे आले एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे. वेद हे पहिले लिहिले गेलेले नाहीत. वेद हे बोलत एका पिढीने दुसऱ्या पिढीला शिकवले. रामायण महाभारतसुद्धा या गोष्टी ज्या आहेत, या कथा आहेत, या कथासुद्धा एका पिढीने दुसऱ्या पिढीला मौखिक पद्धतीनंच पसरवल्या. तर लिखाणाची जी परंपरा आली ती फार अलीकडे. ते ब्रिटिश जर नसते आले ना, तर ते हे ज्ञानेश्वरीसुद्धा ती काही आपल्याला छापून मिळाली नसती, ती बाडात लिहिली होती. तर आता हे ज्ञानेश्वराचं सोडून द्या, पण ते तुकारामाचे गाथा बुडवल्या, त्या गाथासुद्धा मौखिक पद्धतीनं लोकांनी परत पाठ होते म्हणून लिहून काढले. तर मौखिकतेचा आपल्यावर फार परिणाम आहे. आणि म्हणून इथं काय होतं की मौखिक पद्धतीनं सगळं आहे. प्रचंड मौखिक साहित्य इथं निर्माण झालं आणि सगळं साहित्य मेलं, कारण त्याचं काही रेकॉर्ड करू शकलो ना आपण. तुम्ही आता मला सांगा, तुमच्या 50 पिढीच्या पूर्वी आपले लोक काय गाणं म्हणत असतील, याचं काहीच नाही मिळत आता. 50 पिढ्यांच्या म्हणजे एक समजा साधारणपणे 14व्या 15व्या शतकात किंवा
12व्या-13व्या शतकामध्ये काय गावातले लोक गाणं म्हणत असतील किंवा काय ओव्या म्हणत असतील त्यातलं फार थोडं राहिलेलं आहे. बरंचसंच मोठं मौखिक साहित्य हे काळाच्या ओघाच्या आड गेलं. 5,000 वर्ष आपण शेतीमध्ये अडकलो, उत्पादन व्यवस्था आपली बॅकवर्ड होती म्हणून आपण अडकून राहिलो. इतर देशांमध्ये पण तेच झालं, पण आपल्याकडे जरा जास्त झालं. आता आपल्याकडे मग ती गाणीच निर्माण होतात जास्त. एक गाणी म्हणजे किती गाणी, त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे आपलं म्हणजे मौखिक साहित्य जे आहे ती परंपरा एवढी प्रचंड आहे की आपल्याकडे जन्माला आला माणूस तर ते बायका गाणंच म्हणतात. म्हणजे गाण्याची परंपरा फार मोठी आहे. शाहिरीचे अंतरंग सांगताना मला हे सगळं पूर्ण तुम्हाला सांगावं लागेल, नाही तर तुम्हाला समजणार नाही. मला फक्त काय असं टाईमपास बोलून मला जायचं नाही आहे. तुम्हाला नीट समजावं म्हणून मी तुम्हाला हे नीट सांगतो आहे की आपल्याकडे सगळ्या जीवनभर गाणी आहेत आपल्या, कारण आपण मौखिक परंपरेमध्ये वाढलेलो आहोत. तर तुम्ही बघा, बाळ जन्माला आलं की ते आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा गाणं म्हणतात. आता पूर्वी म्हणायचे, पण आता गाणं काही म्हणत नाहीत. आता सगळ्यांचा हॉस्पिटलमध्ये जन्म होतो, पण पूर्वी लोकांचा जन्म घरात व्हायचा आणि बायका आडल्या की घरातच मरायच्या. हे फार जुन्या स्टोऱ्या आहेत सगळ्या, पण गाणं म्हणायच्या. मग आपल्याकडे अजूनही ते 12वी काय ते मला मुलाला पाळण्यात घालतात, ते काय ते करतात ना, राम घ्या कृष्ण घ्या, म्हणजे ते हे चंद्र घ्या सूर्य घ्या असं ते बायका करतात आणि ते त्यावेळेस तिथं पाळणा म्हणतात. म्हणजे त्याचं नाव पण ठेवताना पाळणा म्हणतात. त्याच्यानंतर ते मोठं झालं, ते खेळतंय पिळतंय, त्याला गाणंच सगळं आहे. आणि ते लग्न व्हायच्या वेळेस पण त्या लग्नात बी गाणीच म्हणतात. आणि त्याला मग ते म्हातारं होऊन मेलं की ते लगेच एकतारी भजन चालू करतात की कहाँ से आए थे और कहाँ जा रहे हो. मग ते फार मग ते गुरुची दया मजवर झाली आणि आता कुठे चालला रे बाबा, देहाची लंका, आणि देहाचं रामायण सांगतो, कुठे जळे लंका, कुठून आलास कुठे चाललास. हे मग ते मरताना, आणि ते हिंदू असले की ते आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा राम घ्यावा. हे जीवनात आहे आपल्या सगळ्या. उत्तर भारतात जा, दक्षिण भारतात जा, मी अख्खा भारत फिरून आलो. गाणं आहे आणि त्याचा परिणाम कसा तुम्हाला सांगतो मी. गाण्याचा परिणाम इतका जबरदस्त आहे. ते आपल्या जुन्या फिल्म होत्या ना, तर जुन्या फिल्ममध्ये 20-20 गाणी. मी म्हणायचो एवढी गाणी कशी काय, पण ते भारताच्या संपूर्ण अंतरंगामध्ये जे आहेत ना, हे गाणं भरलेलं आहे. तर त्यामुळे ते फिल्म इंडस्ट्रीवाल्यांना पण शेवटी 1940 नंतर ते चांगली झाली, फिल्म इंडस्ट्री जरा मोठी झाली. पण 20-20 गाणी, ते पहिलं जे सुरू झाला सिनेमा की ते टायटल म्युझिक वाजते, त्याच्यानंतर ते हिरो बाहेर निघतो की त्याचं गाणंच असतं की कितना हसीन मौसम और क्या है और पान है फूल है और कितना हवा अच्छा चल रहा है, असं एक गाणं असतं. मग तिकडून ती हिरोईन येते, मग ती पण बोलते कि कितना मैं बाहर आई हूँ, मुझे बहुत अच्छा लगता है और पंछी बनूँ उड़ के फिरूँ मस्त गगन में. मग ते जरा चाललं की ते पोरीचे ते हिरो हिरोईनची धडक झाली की तिथं परत एक गाणं की ते सुरू होतं की तुम हमको मिला हम तुमको मिला बहुत अच्छा लगा हमको बहुत अच्छा लगा हमको तुम अच्छा बहुत लगता है, ते एक गाणं होतं. त्याच्यानंतर मग ते विलन येतो कोणतरी, मग ते विरहाचं एक गाणं कि भाई हम तुम्हारे सिवा जी नहीं सकता है, हमको बहुत दुख हो रहा है, हमको बहुत तकलीफ हो रहा है, हमको बहुत त्रास हो रहा है, ते एक गाणं. असं 20-20 गाणी. तर त्याचं कारण असं आहे की आपल्या जीवनात गाणं आहे, भारताच्या अंतरंगात गाणं आहे. आणि महाराष्ट्राचा आता आपण शाहिरीच्या परंपरा, ते हे सगळं बॅकग्राऊंड तुम्हाला मी यासाठी सांगितलं की हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, आणि सांगितलं तरी हे तुम्हाला किती समजेल माहीत नाही, कारण ह्याच्यावर खूप अभ्यास चाललेला आहे. महाराष्ट्राची जी शाहिरी परंपरा आहे, त्या शाहिरी परंपरेचा सुद्धा एक खूप मोठा इतिहास आहे. आणि मराठी भाषेचा इतिहास जो आहे तो साधारणपणे 2000 वर्षाचा आहे. 2000 वर्ष सापडतात, जुने शिलालेख वगैरे सापडतात. तर ते शिलालेख मी सांगत नाही, कारण ते पहिले सापडलेला शिलालेख शिवी आहे.
म्हणजे शिव्या किती पुरातन आहे ते लक्षात घ्या तुम्ही. ते पहिलं तर ते मी ते सांगत नाही, कारण ते काही ते सांगण्यासारखं नाही. तर ती मराठी भाषेचे असं सापडते सगळं. आणि मग गाणं जे आहे प्राकृत गाणं, म्हणजे संस्कृतचे जे वेदात बिदात भानगडी, पण आपल्या ज्या गावच्या भाषा होत्या त्याच्यामधली जी गाणी वगैरे जी आहेत ना, त्याचा काही इतिहास बितिहास काही सापडत नाही. परंतु त्याचं एक हे सापडतं की या सगळ्या ज्या शाहिरी परंपरेचा जो इतिहास जे पाया आहे तो या देशामधले गोंधळी भराडी जे लोक आहेत, मातृसत्ताक जे भगत आहेत देवीचे. आता माझं बी नाव भगत आहे, पण मी काय देवीचा भगत नाही, मी वेगळा भगत आहे. तर ते देवीचे भगत जे आहेत त्यांची मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती. आणि मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये हे देवीचे भगत होते. आणि ती मातृसत्ताक तर काय होती, तर ते पुन्हा मी तुम्हाला सांगेन की आपण ज्यावेळेला रानावनात राहत होतो, म्हणजे फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे एक 20 लाख वर्षानंतर, एक 15-20, 5 लाख, 10 लाख वर्षापर्यंत, तर आपल्याला फक्त आपली आईच माहीत असायची, बाप माहीत नसायचा. ते तुम्ही समजून जा काय भानगड आहे ती. तर त्या माता ज्या होत्या त्या संपूर्ण टोळ्याच्या नायिका होत्या. त्यांनी शेतीचा शोध लावला, त्या शिकारीत अग्रेसर होत्या. आणि त्या मातांचे भगत हे पुढे पुढे आपल्याकडे ती परंपरा जी आहे लाखो वर्षांची ती चालत आली. आणि सगळ्या भारतामधले जे शूद्रातिशूद्र जे आहेत त्या सगळ्यांमध्ये तुम्ही बघाल तर खाली सगळ्या देव्या आहेत, म्हणजे देवीचे भगत जास्त आहे. आणि तुम्ही जसं जसं त्या चातुर्वर्णाच्या वरच्या थरास जाल तिथं पुरुष देव आहेत आणि खाली आहेत ते देव आहेत. म्हणजे कसं आहे की ते मैसामा, पोसम्मा, मरीमाय, जरीमाय लय आहेत. म्हणजे आता ते काळूबाय वगैरे त्यांची नावं आता तुम्हाला माहिती आहे. आणि त्या प्रत्येक गावाच्या मातृदेवता होत्या. जसं की आता ज्या इकारांत गावं आहेत ना, जसं आता मुंबईमध्ये मी बघतो बोरिवली, कांदिवली, ही नावानं जे आहे ना, तर तिथं त्यांचे देवे आहेत, त्या देव्या आहेत तिथं. आणि त्या देव्यांच्यावरनं ते गावाचं नाव तसं पडलेलं आहे. तशी अनेक गावं आहेत. तर ही मातृसत्ताक पद्धती कोणी एकेकाळी आपल्या भारतामध्ये होती. आपण जर महाभारत तुम्ही नीट वाचलं असेल तर महाभारतामध्ये सुद्धा ही 5 पांडव आणि 1 पार्वती ते प्रकरण तसंच आहे. म्हणजे स्त्रीसत्ताक काळातलं ते कॅरेक्टर आहे. इथे काही घडलं असं नाही म्हणत आहे मी, पण ते जे कोणी लेखकानं लिहिलं असेल किंवा रचलं असेल ते त्याचं ते रेमिनंट्स आहेत, म्हणजे त्याचे अवशेष आहेत त्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची. तर मला थोडक्यात हे सांगायचं आहे की मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचे रेमिनंट्स आणि त्याचे भगत हे 2000 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये होते. आणि त्या देव्यांची पूजा वगैरे करायचे ते गोंधळी. आणि ह्या गोंधळ्यांनी ही कला जी आहे, शायरीची कला जी आहे ती डेव्हलप करत 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 तुम्हाला मी सांगतो, हे 13व्या शतकामध्ये 2 माणसांची नावं सापडतात. आता ते भंड बनायचे त्यांना, भंड, पण त्या दोघांची नावं मला आता आठवत नाही. आता काय माझं जरा वय होत चाललं ना, हे वाचलेलं माझ्या लक्षात राहिलं नाही आता, पण मी तुम्हाला सांगेन ते कधीतरी. 2 दोघं आहेत ते भंड होते. आणि ते भंड ते शाहिरीचं मूळ आहे. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला सापडतात ते डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शाहिरीचा म्हणजे नीटपणे उजागर झालेली शायरी ज्याला म्हणतो आपण, ती आपल्याला पाहायला मिळते. आणि ते कसं की ते शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉलला ते नाटक ज्यावेळेला करत होतो त्यावेळेला मला त्याला जास्त अभ्यास करावा लागला मला. आणि त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय म्हणजे मॅनेजमेंटमध्ये आणि माणसं डिप्लॉय करण्यामध्ये फार हुशार होते. तर त्यांनी काय केलं की त्यांच्या डोक्यात ते काही घाण नव्हती जातीपातीची. ते फार सरळ माणूस होता एकदम, म्हणजे अतिशय चांगला राजा होता, ते काही सांगायची गरज नाही. त्यांनी काय केलं की हे जे भटकेविमुक्त जे सगळे कलाकार आहेत, जे फिरणारे, 1 गाव 2 गाव फिरणारे लोक आहेत ना, त्यांना सरळ त्यांना गुप्तचर खात्यामध्ये घेतला. गुप्तचर खातं जे आहे ना
त्या गुप्तचर खात्यामध्ये घेतलं आणि ते इतके हुशार माणसं की ते गाणं म्हणत म्हणत आतमध्ये जायचे आणि सगळी शत्रूची खबर काढून आणून द्यायचे आणि ते कळायचं पण नाही. अशा अनेक जातींचं जे हे आहे म्हणजे उपयोग जो आहे तो गुप्तहेर खात्यामध्ये करून घेतला. मला एक CIDचा पोलीस इन्स्पेक्टर रिटायर्ड मला भेटला होता. म्हटला की ह्या सगळ्या ज्या खालच्या जाती आहेत ना, या जातींमध्ये हेरगिरी करण्याची ताकद इतकी होती की ते ब्रिटिश आले, त्या ब्रिटिशांनी पण सांगितलं की हे जे अनटचेबल आहेत ना, यांना तुम्ही कमी समजू नका, हे लय खतरनाक लोक आहेत, हे कधी काटा काढतील, कुणाचा आणि कसा काढतील ते काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे ते आपल्याकडे अजूनही म्हणतात की ते आमच्या गावाकडे मातंग समाजाच्या लोकांना ते माग, चोराचा माग काढायला घेऊन जायचं. हे गुप्तहेर खातं जे होतं ना, त्या रिटायर्ड CID इन्स्पेक्टरने मला सांगितलं, म्हटलं की हे लोक एवढे हुशार होते म्हणजे मेसेज एकमेकांना देण्याची जी पद्धत होती त्यांची, तो म्हटला की आम्ही त्या क्रिमिनॉलॉजीमध्ये त्यांनी जे काय शिकलं, तो बोलला की हे चांभार जे आहेत, तर ते काय करायचं की त्यांना जो मेसेज द्यायचा आहे ते त्या चपलीत आतमध्ये घालायचे आणि ती चप्पल शिवून ते घालून जायचे. दुसरा यायचा, ती चप्पल म्हणजे त्यांना कुठंतरी महादेवाच्या मंदिरात भेटायचं, ती चप्पल बाहेर काढलेली त्याची चप्पल ह्यानं घालायची, ह्याची चप्पल त्याने घ्यायची, मग ते खोलून ते बघायचे आणि ते कळायचं की कुठं काय चाललेलं आहे. म्हणजे इतकं ती यंत्रणा मध्ययुगापर्यंत त्यांनी ती केली होती. म्हणजे त्याने तर हे सांगितलं, त्यात बरेच काहीतरी असू शकतं. तसं हे जे सगळे गायक होते आणि ह्या ज्या सगळ्या खालच्या जाती होत्या, ह्या अतिशय धोकादायक कामांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, अतिशय म्हणजे स्वराज्यामध्ये. तर हे शाहीर जे होते, हे शाहिरांना काय केलं त्यांनी, शाहिरी 2 प्रकारची कामं, एक ते गुप्तहेर खात्यामध्ये काम करायचे आणि दुसरे ते काम करायचे ते की जो पराक्रम कुठे काय झालेला आहे तो पराक्रम ते जसं तसं वर्णन करून इतर ठिकाणी सांगायचे. म्हणजे जी आपली भारतीय पत्रकारिता जी आहे, त्या पत्रकारितेचा पाया शाहिरी आहे, हे लक्षात घ्या. आता ते पत्रकार ते जे सगळे सांगतात ना की ये देखो इधर ऐसा चल रहा है, ये देखिए कॅमेरा घुमाव, तर ते सगळं कॅमेऱ्यासारखं ते इकडचं बघायचं, तिकडं सांगायचे. आणि अशा पद्धतीनं ते पत्रकारसुद्धा होते एका अर्थानं. अगिनदास म्हणून जो एक शाहीर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला, तर त्याचं नाव फक्त ते सापडतं आणि त्याला सोन्याचा कडा दिल्याचा उल्लेख आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र या सगळ्या भटक्या विमुक्त गोधळे असतील, भराडे असतील, काही जे बाकीच्या कला करणारे लोक आहेत, या सगळ्यांना सोबत घेतला. म्हणजे आपल्याला जे सांगतात की ते मावळे वगैरे, तर मावळे म्हणजे फक्त काही घोड्यावर फिरणारे किंवा तलवार चालवणारे नाही, खूप यंत्रणा मोठ्या होत्या. आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, तो इतिहास फार वेगळा आहे, चैतन्यशील आहे. तो नंतर इतिहास त्यांनी बदलून टाकलेला आहे, तो भाग वेगळा. पण छत्रपती शिवाजी महाराज बेस्ट ह्युमन रिसोर्सचे मॅनेजर होते, म्हणजे खूपच ग्रेट माणूस होते. तर त्यांच्या काळामध्ये शाहिरीचा उगम म्हणजे उजागर झाली शाहिरी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शाहिरीचं त्यानंतरचं पतन म्हणण्यापेक्षा ते सगळं जे काही चळवळ होती ती शिवशाहीमध्ये शिवशाही गेली आणि नंतर पेशवाई आली. आणि पेशवाईमध्ये मग तुम्हाला माहिती आहे ते काय झालं, ते शनिवारवाड्याचं सगळं जे प्रकरण आहे आणि तिथे जे काय चालायचं त्याचं काही मी वर्णन करत नाही. आणि तुम्ही बऱ्याचपैकी तुम्हाला ते सगळं माहिती आहे, तुम्ही सगळे हुशार माणसं आहेत. तर तिथे मग काय झालं की हे शृंगार गाणारे आणि ते बाया नाचवायच्या आणि ते दरबारात नाचकाम, ही सगळं भानगड ते सुरू झाले. आणि ते 5 शाहीर, परशुराम बिरशुराम, ते मोठे ते सगळं मोठं प्रकरण आहे. सगळ्यांची नावं काय आता मी घेत बसत नाही. असो, म्हणजे त्यांचं नाव आहे इतिहासात, पण ते शिवशाहीच्या इतिहासातलं नाही, ते पेशवाईचं आहे. तरी पण ते इतिहासाचा भाग आहेत. असं काय नाही की शृंगार म्हणजे ते नाचकाम आणि ते सगळं ते म्हणजे
म्हणजे तलवारीच्या आणि बुद्धीच्या जोरावर जे स्वराज्य निर्माण केलं ते हे असं नाचकाम आणि ह्यात त्याच्यात मग ते सुरू झालं सगळं. असो, इतिहासाचा भाग सोडून देतो. पण तिथे आपण बघतो की पेशवाईमध्ये पण एक 5 शाहीर झालेले आहेत. त्याच्यानंतर मग महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शाहिरीचा खूप छान, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, म्हणजे ग्रेट, त्या सगळ्या नाचणारे गाणारे या सगळ्या जातीतले जे लोक होते त्यांना एकत्र केलं आणि त्यांच्या शोषणाच्या विरुद्धामध्ये सत्यशोधकी जलसे पहिले सुरू केले त्यांनी. आणि या सत्यशोधकी जलशांनी पूर्णपणे एक्सपोजर, पेशवाईच्या सगळ्या दमनाचं जे एक्सपोजर आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. स्वतः महात्मा ज्योतिराव फुले हे चांगले शाहीर होते. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 1000 ओळीचा पोवाडा त्यांनी लिहिला आहे राव. ते मोहम्मद पैगंबरात सुद्धा लिहिलेलं आहे, अखंड लिहिलेले आहेत, संपूर्ण गाणीच आहेत ती त्या काळातली, छोटी छोटी गाणी, अभंग आणि अखंड. तर ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे आमच्या सगळ्या शाहिरांचे गुरु आहेत, तसे आद्य म्हणायला पाहिजे. आमच्या सगळ्या परंपरेचे आमचे शिखर शाहीर, म्हणजे सगळ्यांचे ज्याला काय म्हणतो आपण वडीलधारे, म्हणजे आमचे बाप. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ही जे निर्णय चळवळी केल्या त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, सगळ्या चळवळी तुम्हाला माहीत असाव्या की त्यांनी शेतकऱ्यांसाठी, त्याच्यानंतर स्त्रियांसाठी, त्याच्यानंतर दलितांसाठी, अस्पृश्य लोकांना पाणी मिळावं म्हणून, शिक्षण मिळावं म्हणून, स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी जे काही काम केलेलं आहे, नाव्यांचा संप करून ते संपूर्ण सवर्ण स्त्रियांचे जे केस कापायचे त्यासाठी. आणि ते नारायण मेघाजी लोखंडे ते कामगार नेते, आद्य कामगार नेते आहेत ते पण. या सगळ्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या जलशांचा, म्हणजे सत्यशोधकी जलशांचा मोठा वाटा राहिलेला आहे, फार मोठा वाटा राहिलेला आहे. फुल्यांचं युग संपल्यानंतर बाबासाहेबांचं युग सुरू होतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आले कोलंबियावरनं, आणि मग बाबासाहेबांनी इथं काम सुरू केलं आहे 17-18च्या दरम्यान, 1917-18च्या दरम्यान सुरू झालं सगळं ही बहिष्कृत हितकारणी वगैरे. आणि बाबासाहेबांनी 14 तळे सत्याग्रह जो आहे तो 1927ला केला. आता तुम्हाला एक गंमत तुम्ही नीट लक्षात घ्या, 1920 ते 1930 ही जी 10 वर्षे आहेत म्हणजे भारताच्या इतिहासामधली, ती भारताच्या इतिहासावर, पुढच्या संपूर्ण इतिहासावर मोठा परिणाम करून गेलेली आहेत. आणि त्या एका दशकामध्ये जे टर्मॉईल झालेलं आहे, पहिलं महायुद्ध संपतं, पहिल्या महायुद्धानंतर संपूर्ण जगामध्ये एक न्यू ऑर्डर तयार होते. आणि 1920ला टिळकांचा मृत्यू होतो आणि गांधीजी राष्ट्रीय सभेच्या, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस जी आहे त्या चळवळीचे नेते म्हणून बाहेर येतात. एक नंबर 2, याच दशकामध्ये 1924ला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना होते. याच दशकामध्ये 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होते. याच दशकामध्ये 1927ला भारतामधले अस्पृश्यांचे पहिले नेते जोरकसपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहतात. म्हणजे भारताच्या इतिहासाच्या चर्चेमध्ये एक मध्यवर्ती ठिकाणी बाबासाहेब येतात. हे जे सगळं ते स्थापना होते ना, हे सगळं फक्त राजकीय नाही आहे, याच्या पाठीमागे एक मोठं कल्चरल टर्मॉईल आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते 1920 ते 1930 हा जो काळ आहे तो अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे जी काही काँग्रेसची चळवळ चालली होती स्वातंत्र्याची, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शाहीर निर्माण झालेले आहेत. आता मी बघतो की स्वातंत्र्य लढ्याचे जे सगळं पर्व आहे त्या पर्वामध्ये मी सातारचा आहे, तर सातारा या जिल्ह्यामध्ये ही काँग्रेसची चळवळ जोरात होती आणि सत्यशोधकी चळवळ पण जोरात होती. तर त्याच्यामुळे तो तिथं शाहीर, गावगणना शाहीर होते. म्हणजे माझ्या लहानपणी, मी ज्यावेळा लहान होतो 1960-1970च्या दरम्यान मी लहान होतो, तर तेव्हा मी बघितलं की प्रत्येक गावागावांमध्ये आणि त्या शाहिराला खूप सन्मान आहे.
म्हणजे लोक त्याला शाहीर म्हणजे लय मोठा माणूस मानायचे, का ते स्वतः लिहून स्वतः गायचे. तर तो राष्ट्रीय चळवळ जी होती स्वातंत्र्याची, त्यातनं मोठ्या प्रमाणात शाहीर निर्माण झाले. त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जी आहे ती कामगारांच्या आणि याच्या समग्र शेतकरी कामगारांच्या मुक्तीसाठी निर्माण झालेला तो पक्ष, या पक्षानं सुद्धा हळूहळू आपले कलापथक तयार केलं, त्यांनी इप्टा तयार केला. गाणी म्हणणारे लोक होतेच, ते अगदी ॲक्च्युली 36पासूनच ते सुरू झालं होतं. आणि इप्टा, मग ते इप्टा स्थापन झाली, इंडियन पीपल्स थिएटर. ते त्याचं खूप मोठं काम पुढे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री त्यांनी रूल केली आहे पुढे. हे राज कपूर वगैरे जी सगळी जी मंडळी आहेत ना, ए.के. अन्गल, बलराज साहनी, ही तिथून आलेले लोक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मग संघाच्या लोकांनी सुद्धा त्यांचं एक कल्चरल सातत्यानं चालू ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांचं असं उघड काही नसतंच, त्यामुळे असे ते चांगले त्यांनी त्यांच्या पद्धतीचे हिंदूवादाचा प्रसार करणारी जी त्या मूल्याची गाणी वगैरे ते पुढे पुढे तुम्हाला डायरेक्टली जर बघायचं असेल तर ते गीत रामायण म्हणजे सुधीर फडके, किंवा ते आधुनिक वाल्मिकी, काय नाव त्यांचं, आमच्या सातारचेच होते ते, नाव विसरलो मी, आधुनिक वाल्मिक म्हणतात त्यांना, गदी माडगूळकर. ते गदी माडगूळकर हे ते त्यांचे ते, आणि मग ते त्यांची एक मोठी फौज आहे. पण ते असे उघड काय नाही, ते एकदम शांतपणे असं सायलेंटमध्ये काम करतात. ते लय हुशार आहेत. तर त्यांची पण एक कल्चरल बाजू होती. म्हणजे असं काही नाही की फक्त म्हणजे लेफ्टचेच सिनेमे येत होते, नाही. सिनेमा तर पहिल्यापासूनच भालजी पेंढारकर आणि अमुक तमुक सगळे जे लोक आहेत तिथं डायरेक्ट संघाशी संबंधित म्हणजे हिंदू राष्ट्रवादीच होते ना. त्यामुळे सुरुवातीचे तुम्ही मराठी पिक्चर जर तुम्ही बघितला तो काळ, तर त्याच्यामध्ये सगळं तेच आहे सगळं. म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे, हाच डायरेक्ट म्हणजे मेसेज आहे. तर ते त्यांच्याकडे सगळं पूर्ण रिसोर्सेस असल्यामुळे, संसाधन असल्यामुळे ते सिनेमाकडे ताबडतोब गेले. आणि आपले लोक जे गोरगरीब लोक आहेत ते खाली आज पण डफडे वाजवतच आहे आम्ही, आणि त्यावेळेस पण डफड्यावरच कार्यक्रम चालला होता आमचा. आणि ते आता काय त्याला म्हणजे नाहीच आहे काय आपल्या हातात. सिनेमा, नाटक, विटक हे तर त्यांच्याकडेच पहिल्यापासून आहे. रंगभूमी त्यांच्या ताब्यातच आहे. ते शहरांमधले थिएटर पण, आणि सगळे म्हणजे थिएटरचा जर इतिहास बघितला तर त्या थिएटरमध्ये शूद्रांना, अतिशूद्रांना स्थानच नाही. ते थिएटरच्या बांधणीमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग मी बघितलं, इंजिनिअरिंग जी आहे ना, की जे नाट्यगृह बांधली त्याच्यामध्ये फक्त 3च वर्ण बसू शकतात, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. शूद्रांना स्थानच नाही. शूद्रांनी बाहेरच आंब्याखाली तमाशा करायचा, म्हणजे ते झाडाखालचा तमाशा, आणि रानावनात गाणी म्हणत फिरायचं. तर ते असल्यामुळे सुरुवातीचा काळ जो आहे तो म्हणजे संघाची सुद्धा एक सांस्कृतिक टीम आहे काम करणारी, परंतु ती फार उघड नाही आहे. ती एकदम अशी संयतपणे काम करते आहे. भालजी पेंढारकर आणि ते संपूर्णतः अख्खी ती गँगच आहे मोठी. मी त्याचा आता नीट अभ्यास केला तर गेल्या शतकामध्ये 1940च्या दरम्यान जर बघितलं, म्हणजे तो 30 ते 40च्या दरम्यान ते हळूहळू येत होते. 40 नंतर जोरकस आले ते. आणि ती 1954ला तर गीत रामायण आलं, आणि गीत रामायण नंतर मग तुम्हाला माहिती आहे काय झालं ते पुढं. गीत रामायण आणि मग बाबरी मस्जिदच डायरेक्ट कार्यक्रम तमाम असो. तर ही एक फळी राहिलेली आहे. कम्युनिस्ट पक्षाची एक राहिलेली आहे. आणि बाबासाहेबांचे आंबेडकरी जलसे जे आहेत ते 1927ला ते आता बाबासाहेब कुठे खेडेगावांमध्ये जाऊन ते काय, तो काय काळ होता का चालले एक सभा केली, चालले पुढच्या सभेला, चालले पुढच्या, असं काही नव्हतं. ते बाबासाहेब कुठेतरी शहरामध्ये भाषण द्यायचे. हे आमचे जे कलाकार लोक आहेत गावातनं एखादा ऐकायचा, आणि बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे ते बरोबर ते त्या जलसेमध्ये त्यांनी ते सगळं बदलून टाकलं. स्वतः तमासगीर होते, त्यांनी ते देवबिव त्यातलं काढले आणि आंबेडकरी जलसा केला. आणि आंबेडकरी जलसेच्या माध्यमातून तुम्ही 27चे जर समग्र सगळी चळवळ बघितली पाण्याचे, म्हणजे हा जो आपल्या महाडचा 14 तळ्या सत्याग्रह जो आहे ना, त्याच्या आगे मागे सगळे ते तमासगीरच आहेत. ते रिटायर मिलिटरीमन आहेत बरेचसेच त्या सत्याग्रहामध्ये, आणि तमासगीर आहेत.
आणि ते तेवढेच होते. आणि त्यांनी मग गावगांनाच कार्यक्रम सुरू केले ना, की बाबा बाबासाहेबांनी सांगितलेले आता यायचे चौदार तळ्यावर आणि पाण्याला स्पर्श करायचा आहे आणि पाणी चौदार तळ्याचं पाणी प्यायचं आहे. बाबासाहेबांचं ती ती एक चळवळ ही जलसा डायरेक्ट त्याच्याशी निगडीत आहे. पुढं पुढं बघतो आपण की स्वातंत्र्य चळवळीत प्रतिसरकार जे आहे त्या प्रतिसरकारने सुद्धा बरेच मोठे शाहीर निर्माण केले. कम्युनिस्ट पक्षामध्ये जे लोक आले त्यातनं पुढे 40च्या दशकामध्ये अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गवाणकर आणि गावगणना शाहीर आले. तर त्यांची सगळ्यांची नावं नाही आहेत पण मोठ्या प्रमाणात शाहीर आहेत. ही एका बाजूला फळी आहे कम्युनिस्टांची. समाजवादी लीलाधर हेगडे, आत्माराम पाटील ही सगळी मंडळी आता अजून ते लीलाधर हेगडे आहेत पण ते आत्माराम पाटील वगैरे आणि वसंत बापट, पु ल देशपांडे हे सगळे जे लोक ही फळी आहे, निळूभाऊ, राम नगरकर, दादा कोंडके हे सगळे सेवादलाच्या कलापथकात आलेली माणसं आहेत. हे संपूर्ण सेवादलाचं काम आहे. म्हणजे काँग्रेसच्या आतमध्ये ते सेवादल आणि त्यानंतर सोशलिस्ट म्हणजे कम्युनिस्टांपासून दूर झालेले म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करणारे सोशलिस्ट हे त्यांच्यावर गांधीवादी आणि गांधीवादी सोशलिस्ट असं ते होतं. त्यात प्रजा समाजवादी असं ते बरेच काय काय त्यात ते नंतर कधीतरी मी तुम्हाला सांगेन. ते लय मोठं प्रकरण आहे ते असो. तर त्यांनी सुद्धा शाहिरीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. तुम्हाला हे वसंत बापट ते वाटतात की ते कवी आहेत, ते नाही, ते गाणी म्हणायचे सेवादलामध्ये आणि त्यांचं पु ल देशपांडे त्यांचं कलापथक होतं. हे रामनगरकर, दादा कोंडके, निळूभाऊ, स्मिता पाटील हे ते तिकडून आलेले लोक आहेत. आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळे जे आहे ते ए.के. अनगल, बलराज साहनी बरेच आहे, ते राज कपूर हे ते सगळे इन्फ्लुअन्स तो सगळा त्यांचा आहे. अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर हे पुढे सगळ्यांना माहीत पडले ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये. काल 1 मे आपला आपण महाराष्ट्र दिन केला. तर या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नेहमी शाहिरांना आठवण केली जाते. ती एक फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता असं नाही आहे की फार वाईट गोष्ट नाही, वाईट दिवस नाही आहेत. शाहिरांची आठवण केली जाते. आता मलासुद्धा 1 मेच्या दरम्यान आता यावेळेस तर पण आणि मागे पण नेहमी मला फोन येतात की शाहीर आपण काहीतरी करूया वगैरे वगैरे. यावेळेस मी काय गेलो नाही कारण हे एवढं वातावरण गंभीर आहे. तर मी काय बोललो, मी काय येणार नाही कुठे बाहेर, तुमचं तुम्ही बघा. परंतु शाहिरांची आठवण मात्र 1 मेला केली जाते. त्याचं कारण अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर, वामनदादा कर्डकसुद्धा आणि आमच्याकडचे श्रीधर म्हणून होते मोठे शाहीर, ते सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये होते. लय म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा समर्थन दिलेलं आहे ना संयुक्त महाराष्ट्र चळवळीला. ते कोणी बोलत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये बाबासाहेबांचं पण मोठं योगदान आहे. बाबासाहेब दिल्लीला होते त्या काळामध्ये परंतु मदत केलेली आहे, पत्रक काढलेलं आहे त्यांनी. आणि शाहीर आहेत ना खाली ते श्रीधर म्हणून होतं, ते त्यांच्या गाणी खूप गाजलेली होती. कर 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 काय गड्या काहीतरी कर, नाहीतर गड्या तू पटक्याने मर, कशाला श्रीधरा भूवरी तरुणपणाचा भार आणि गरजत जय जयकार असं ते ही मुंबई महाराष्ट्राची नाही रे कुणाच्या बाची असं ते श्रीधरचं गाणं. कर कर गड तू काहीतरी कर, नाहीतर गड तू पटक्यानी मर, नको श्रीधरा तरुणपणाचा धरणीवरती भार, गरजत जय जयकार, गरजत जय जयकार. ही संयुक्त महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी शाहिरांनी लिहिलेलं गाणं आहे. तर ही हुतात्म्यांमध्ये पण आहेत बरेचसे, हे सगळे अस्पृश्य जमातीचे लोक आहेत. असो, ही मला ह्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की प्रत्येक राजकीय विचारसरणीनं आपल्या कलाकारांची फौज निर्माण केली होती, हे लक्षात घ्या. म्हणजे कला अशीच काय अशी पडत नाही, त्याला काहीतरी एक बॅकग्राऊंड आहे, वैचारिक फिलॉसॉफी आहे, त्याला एक आयडियॉलॉजी आहे आणि आयडियॉलॉजीनुसार ते निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ते जे बोलतात की नाही आम्हाला काय गाणं आहे, गाणं आम्ही काय लिहितो आपलं असंच,
त्याला काय आयडियॉलॉजी, प्रत्येक गाण्यालाची एक आयडियॉलॉजी आहे, प्रत्येक गाण्याची एक वैचारिक विचारधारा आहे. जरी तुम्ही ते म्हणलं ए क्या बोलती तू क्या मैं बोलू, सुन सुना आती क्या खंडाला, ह्या गाण्याला फिलॉसॉफिकल अर्थ आहे. ती म्हणाला काय अर्थ आहे याच्यामध्ये, तो बोलतो म्हणजे ते जे ज्या काळात हे गाणं लिहिलेलं आहे त्या काळामध्ये बऱ्यापैकी स्त्रीमुक्ती आहे. आता हे गाणं 1940 आणि 1930 साली येऊ शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये एक प्रकारचं एक स्त्रियांना जी काही भांडवलशाहीनं दिलेली मुक्ती जी आहे ना, तो बोलतो की आधी क्या खंडाला, तो बोलतोय सुन सुना आती क्या खंडाला, तो बोलते क्या करेंगे गाएंगे नाचेंगे मिलेंगे. ही सगळी जी नवीन जे हा जो कन्झ्युमरिझम आला त्याचं रिॲक्शन आहे हे गाणं. म्हणजे प्रत्येक गाण्याला एक प्रत्येक गाण्याच्या पाठीमागं एक अंडरस्टँडिंग आहे, वैचारिक काही ना काहीतरी त्याचं एक धागा आहे. आणि गाणं पाठीमागं आलं होतं की वाट बघतोय रिक्षावाला, ते बोलते ना की वाट बघतोय रिक्षावाला, असं काहीतरी गाणं होतं. मला कळलं नाही की गाणं एवढं फेमस काय झालं, परंतु ज्यावेळेला स्त्रिया बाहेर कामाला जायला लागल्या त्यावेळेला त्यांना त्या म्हणजे त्यांच्याबरोबरची जी इतर पुरुषांची मैत्री जी आहे ती आता लोकांनी स्वीकारली असं त्याचा अर्थ आहे. तर प्रत्येक गाण्याच्या पाठीमागे तर तुम्ही म्हणाल की हे ज्या विचारधारा ज्या आहेत, म्हणजे कम्युनिस्ट असू द्यात, आंबेडकरवादी असू द्यात, समाजवादी असू द्यात, RSSवाले असू द्यात, काँग्रेसवाले असू द्यात, या सगळ्या मुख्य ज्या विचारधारा आहेत, या विचारधारांचं रिफ्लेक्शन आहे ना हे कलांवर पडलेलं आहे. त्यामुळे कोणतीही कला ही राजकीय विचारसरणीपासून बाजूला काढता येत नाही. त्याला एक समजदारी आहे. आणि मग आपण बघतो की एकेकाचं जर आपण बघितलं की तुम्हाला मगाशी मी सांगितलं की RSSचे संपूर्ण सिनेमामध्ये, मराठी सिनेमामध्ये, खास करून हिंदी सिनेमामध्ये पण त्यांचा एक मोठा रोल राहिलेला आहे. त्याच्यानंतर लेफ्टचा पण हिंदी सिनेमामध्ये मोठा रोल राहिलेला आहे, गाण्यांमध्ये मोठा रोल राहिलेला आहे, संगीतकारांमध्ये मोठा रोल राहिलेला आहे. कम्युनिस्टांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठा रोल राहिलेला आहे, आंबेडकरवाद्यांचा राहिलेला आहे. आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, 42च्या चळवळीमध्ये काँग्रेसची शाहीरसुद्धा आहेत ना मोठ्या प्रमाणामध्ये, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे जे प्रतिसरकार निर्माण झालं साताऱ्याला, त्याची शाहीर होती ना, त्याच्यामध्ये काम करणारे लोक होते ना शाहीर. तर ही संपूर्ण इतिहास जो आहे हा आपण जर बघितला तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला खूप आशा होती, अपेक्षा होती मोठी की आता हे आपला देश आपल्या नव्यानं घडेल. परंतु ते लवकरच आपल्याला कळलं की काय खरं दिसत नाही. आणि 1960च्या नंतर ज्या चळवळी ज्या आहेत, नव्या चळवळी, जगभरात नव्या चळवळी येत आहेत. म्हणजे दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धानंतर सगळे जे गुलाम देश होते जगातले, ते सगळे गुलाम देश हे झाले, स्वतंत्र झाले. आणि नव्या उन्मेष आला आणि त्या उन्मेषामध्ये मोठी आंदोलनं झालेली आहेत. म्हणजे चीनमध्ये क्रांती झाली, तिथे सांस्कृतिक 1960 साली सांस्कृतिक क्रांती झाली. आणि त्या सांस्कृतिक क्रांतीमध्ये त्यांनी स्लोगन दिली, बंबार्ड द हेडक्वार्टर. म्हणजे जे काही स्वतःला शहाणे समजतात ते बंबार्ड द हेडक्वार्टर. सांस्कृतिक क्रांती झाली. प्रश्न विचारा, व्यवस्थेला प्रश्न विचारा असं सगळं आहे. नंतर युरोपमध्ये, संपूर्ण जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये, ब्रिटनमध्ये विद्यार्थ्यांचे मोठे लढे, कामगारांचे मोठे लढे सुरू झाले. व्हिएतनामचं युद्ध झालं होतं, त्याच्यामध्ये अमेरिकेला हरवलं होतं. या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो भारतामध्ये सुद्धा झाला. नवनिर्माण आंदोलन, विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलनं सुरू झाली. आणि तुम्ही बघा 1966 नंतर भारतामध्ये सगळे शेतकऱ्यांचे मोठे उठाव तुम्हाला दिसतील. म्हणजे ते 48पासूनच सुरू झाले होते, पण मोठे उठाव जे आहेत ते या 60 आणि 70च्या दरम्यान पण नक्षलवादीसारखा उठाव झालेला आहे. नंतर आपल्याकडे 60-66च्या दरम्यान हे संपूर्ण दबलेली जी राष्ट्रकं होती, म्हणजे दबलेले जे भाषिक गट होते त्यांच्या पण चळवळी झालेल्या आहेत. ते शिवसेना त्यातनंच उभी राहिली. म्हणजे नाव घेतलं त्यांनी मराठीचं, पण ती त्यातनंच उभी राहिलेली आहे. तर ही सगळे टर्मॉइल जे हे चालू होतं आणि याचा परिणाम कलेवर झालेला आहे. 72च्या दरम्यान दलितांची पहिली पिढी शिकून बाहेर येते आणि ती लिहायला लागते, कविताच लिहिते ती.
आणि त्यातून ती कविता लिहिते आणि ते पॅन्थरचा जन्म होतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असताना गायन पार्ट्या सुरू झाल्या होत्या. म्हणजे जलसे होते, पण जलसे संपून बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर कव्वालीकडे आपला संपूर्ण आंबेडकरी चळवळीचा जो सांस्कृतिक चळवळीचा जो दिशा आहे ती गायन पार्ट्यांमध्ये गेली. आणि कम्युनिस्टांचं जे आहे ती शायरी राहिलं. अण्णाभाऊ साठे होते, पण ते कादंबरी आणि सिनेमामध्ये नंतर हळूहळू सिनेमा लिहायला लागले. आणि कथा कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी, प्रचंड प्रचंड काम केलं आणि ते लिहित होते. परंतु ते गाणं अमर शेखांच्या मृत्यूनंतर अमर शेख 1969ला गेले आणि नंतर मग ते काय तसं म्हणावं असं काय राहिलं नाही. 72ला पॅन्थरची मुवमेंट आली आणि त्या पॅन्थरच्या मुवमेंटनी कवितेमध्ये मोठं म्हणजे साहित्यामध्ये मोठी क्रांती केली. आणि दुसऱ्या बाजूला हे जे आपली सगळी मंडळी होती, प्रल्हाद शिंदे म्हणा किंवा मानदादा कर्डक म्हणा किंवा विठ्ठल उमप म्हणा, ही सगळी जी जुने कव्वाल होते, हे कव्वाल एका बाजूला काम करत होते. भारताच्या दरम्यान ते सगळे नवीनच होते. मधुकर पाठक म्हणून एक मोठे संगीतकार होते, त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं लिफ्ट दिली आणि त्यांचे रेकॉर्ड्स आले, वामनदादांची रेकॉर्ड्स आले खूप. ही एका बाजूला लेफ्ट आणि आंबेडकरवाद्यांचे, समाजवाद्यांचं पण त्यांच्याबरोबर, म्हणजे मी सांगितलं की निळू फुलेंचा उगम, दादा कोंडकेंचा उगम त्याच काळात आहे. हे म्हणजे हे जे सोंगाड्या बिंगाड्या ते 1972-73च्या दरम्यान आलेला आहे. तो 72लाच असेल, 72-75 दरम्यान आला असेल. दुष्काळ पडला 72ला आणि त्याच दरम्यान ते आलेलं आहे. तर ही सगळी मंडळी जी आहेत, ही सगळी शाहीर समाजवादी शाहिरांकडनं सुद्धा ते आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला जे उच्चवर्णीय छावणी जी आहे, या छावणीनं काय केलं की 1954ला गीत रामायण काढलं आणि त्यांनी डायरेक्ट, हे काय रस्त्याने फिरले नाही आपल्यासारखे, त्यांनी डायरेक्ट रेडिओलाच दर रविवारी आपलं ते लावायचं. सोये श्री रामप्रभू ऐकती कुशलवर रामायण गाती. लोकांनी अगदी यथेच्छतेपणे सुंदरच बनवलं होतं, त्याला काही तोडच नाही. शांतपणे त्यांनी ते केलं. त्यांना माहीत होतं गांधीजींच्या खुनानंतर आहे ना, त्यांना माहीत पडलं की ही असलं करून चालायचं नाही. आणि नावंसुद्धा त्यांनी आपली बदलली सगळी आणि त्यांनी बघितलं की या मातीमध्ये राम आहे आणि मग रामाचं काम सुरू केलं. त्यांनी अभ्यास केला, प्रश्नच नाही, असं काय नाही, बिना अभ्यासाचं काही काम केलेलं नाही. अभ्यास केला आणि एक साध्या माणसाचं, म्हणजे हे जे महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्यांना म्हणतात ते गदी माडगूळकर, हे 11वीमध्ये नापास झाले होते. त्यांना काय ते लिहित होते, त्यांचे काय क्वालिफिकेशनवर ते जायची काहीच गरज नाही आहे, पण जे मला माहिती आहे ते की ते पुढं काही शिकले नाही, 11वीपर्यंत शिकले आपले. आणि त्यांनी गीत रामायण लिहिलं आणि ते महाराष्ट्राचे वाल्मिकी झाले. सुधीर फडकेंनी त्यांना ताली दिली आणि त्याच्यानंतर ते गीत रामायण वाढत वाढत गावागावांमध्ये गेलं. प्रत्येक ठिकाणी गीत रामायणाचे कार्यक्रम व्हायला लागले आणि मग त्याची ती कॅसेट निघाल्या आणि त्या कॅसेट भरपूर म्हणजे प्रचंड गेल्या आणि त्या खपवल्या पण. त्याच्यानंतर मग व्हिडिओ आले आणि त्या व्हिडिओमध्ये ते रामाचं सगळं जे कार्यक्रम आहे तो सुरू केला आणि त्याची एंड 1954ला गीत रामायण नावाची गोष्ट येते. ती ऑल इंडिया होते आणि ऑल इंडियाहून 90ला बाबरी मस्जिद पाडली जाते. कल्मिनेशन त्याचं. ही साधी गोष्ट नाही, म्हणजे कल्चर फार जबरदस्त काम करते. ही एका बाजूला पॅन्थरची चळवळ नंतर गेल्यानंतर आपलं कवीच होते मोठ्या प्रमाणात, मग आत्मकथनांची मोठी, म्हणजे ती साहित्याची चळवळ झालेली आहे. त्या बाबतीत काहीतरी विस्तारानं बोलता येऊ शकतं. परंतु गाण्याची जे शायरी जी आहे ती आपले जलसे डाऊन झाले होते आणि कव्वालीच्या पार्ट्या ज्या आहेत, म्हणजे ते सामना बिमना, ते तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही, सामना कसं करतात ते. आणि ते मी मुंबईला आलो तेव्हा मी बघितलं, ते मला फार त्रास झाला त्याचा. ते म्हणजे आपल्या बाईची आपलाच माणूस इज्जत काढतोय आणि ते मी जयंतीमध्ये. तर मी ते पहिलं बघितलं आणि मी म्हटलं ते बाबासाहेबाची जयंती की काय एवढं बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी काम केलं आणि त्या स्त्रीची इथं हे लोक एवढी, आणि ते डबल मिनिंग गाणे बिणे. आता एवढं नाही राहिलं,
तुम्ही जर ते मी 84, 81, 82, 83 मी बघितलं ना, लय भयानक होतं ते, लय वाईट होतं. मग त्याचं मला खूप राग, म्हणजे मला खूप व्यथित झालो मी. म्हटलं हे काय आहे, किती घाण आहे. आणि ते मग पैसे सोडायची माणसं आणि ते बाईची इज्जत काढायची. तर ते आता बंद झालं. आता काही ठिकाणी अजूनही चालू असेल. आता काही सगळंच बंद होतं असं काही नाही. अजूनही काही ठिकाणी असतं चालू. पण ते डबल मिनिंग गाणी आणि हे सगळं ते होतं. मग ते म्हणजे ते साचत गेलं, सडत गेलं ते. जसं पॉलिटिकली RPIचे तुकडे 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 झाले, तसा तो कल्चरमध्ये पण सत्यानाश झाला. कम्युनिस्ट पक्षाचं पण तेच झालं. 2 कम्युनिस्ट पक्ष झाले. नंतर मग पार वाट लागली. मग काय राहिलं नाही. नंतर मग मी जेव्हा आलो तेव्हा शाहिरी कला पथक करायचं. पण मला पण मोठा प्रश्न पडला की ह्याच्यात काय करू. स्ट्रीट थिएटरची चळवळ आहे, ती आम्ही चालवली. आणि नंतर मग 90च्या दशकामध्ये मला लक्षात आलं की आता हे जलसा आपल्याला नीट करावा लागेल. आणि मग रुस्तम अचल खान वगैरे या सगळ्या लोकांशी भेटून मग एक पहिला जलशाचं पुनरुज्जीवन जे आहे ते आम्ही पहिल्यांदा रुस्तम अचल खान असतील, बाकीची सगळी मंडळी बरीच होती, आणि त्यांना सोबत घेऊन मग आम्ही तो पहिला आंबेडकरी जलशाला पुन्हा उभं करायचं जे काम आहे ते केलं. आणि तसा जलसा म्हणजे जलसा दाखवण्यासाठी, म्हणजे ही जलसा नावाचा प्रकार जो आहे तो काय आहे हे विद्यापीठांमध्ये वगैरे दाखवतात की असा असा जलसा नावाचा प्रकार कोणी एकेकाळी होत असे. मग ते आम्ही त्याला पुन्हा उजागर करून पहिला विद्रोही शाहिरी जलसा हा काढला. आणि त्याच्यातनं मग अनेक आता जलसे तुम्ही बघता की अनेक जलशांची मोठी हे तर पायनरिंगचं काम मी केलं असं मला कुठेही म्हणायचं नाही आहे. कुणाला कमी समजायचं नाही किंवा जास्त समजायचं नाही. ही इतिहासाची एक धारा म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. आणि ज्या काँग्रेस असेल किंवा हे RSSचे लोक असतील ज्यांच्याकडे सदन होते, त्यांनी संसाधनं होती, त्यांनी ते वरची संपूर्ण जी यंत्रणा आहे ती कल्चर पसरवण्यासाठी वापरली. आणि आपण जे लोक आहे ते खाली, तर ही तळागाळात आपण राहिलो. आता हे इथपर्यंतचे आपले मला वाटते ही तुम्हाला कळलं असेल थोडं बहुत की मी काय म्हणायचं आहे मला ते, की आपला हा इतिहास इथपर्यंत असा झालेला आहे. आता पुढं काय होईल असं आहे. तर मला काय वाटतं की फार मोकळेपणानं आपण या बाबतीत बोललं पाहिजे. वरूनच सगळं काय होत नाही. ज्या पद्धतीची राजकीय चळवळ असते त्या पद्धतीचंच ही जी चळवळ असते ती चळवळच खऱ्या अर्थानं सांस्कृतिक चळवळीवर परिणाम करते, आणि सांस्कृतिक चळवळ राजकीय चळवळीवर परिणाम करते, असं ते दुहेरी त्याचं नातं आहे. आता आज जर आपण बघितलं, मी फक्त आंबेडकरी चळवळीच्या बाबतीमध्ये बोलणार आहे. आणि काही निगेटिव्ह बोलायची पण काही गरज नाही, पण सत्य बोलायची गरज आहे. निगेटिव्ह बोला, अहो आम्ही निर्माण झालो ते कशातनं निर्माण झालो, ती चळवळ होती म्हणून निर्माण झालं ना. पॅन्थरची भले तुकडे झाले असतील, भले नामांतरामध्ये आम्हाला 17 वर्ष लढायला लागला असेल, भले आम्ही रिडलच्या लढ्यामध्ये आम्हाला खूप मार खावा लागला असेल, पण ह्या सगळ्यातनं आम्ही गाणी लिहू शकलो ना, नवीन निर्माण करू शकलो ना, की चळवळ होती म्हणून. ठीक आहे, शिकला आहेत वगैरे वगैरे. पण मित्रांनो, आजचा जो काळ आहे ना, त्या काळामध्ये अधिक शहाणं होण्याची गरज आहे. आता ह्याच्यामध्ये कोणी नेते अमुक रामदास आठवले आणि बाळासाहेब आंबेडकर आणि कोणीतरी असं मी व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघत नाही कधी. व्यक्तीचं काय नसतं, व्यक्ती फार ग्रेट किंवा व्यक्तीमुळं काय होत नाही. म्हणजे व्यक्तिवादी नाही मी बाबासाहेबांचा पक्का अनुयायी असल्यामुळे व्यक्तिवादाला माझा विरोध आहे. स्वतः बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे व्यक्तिपूजा करायची नाही, आणि मी बाबासाहेबांचा एकदम पक्का माणूस आहे. म्हणजे मला तुम्ही कापला तरी मी तेच सांगेन, आणि मी कुणापुढे नमणारा माणूस नाही. म्हणजे व्यक्ती म्हणून की व्यक्ती म्हणून माझा ऐकतो म्हणजे दादागिरी नाही, ते मला जमत नाही, आणि मी कुणाचा भक्त पण होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत वैचारिकदृष्ट्या नवं काही येत नाही राजकीयदृष्ट्या, आणि तोपर्यंत तुम्हाला कल्चरमध्ये पण काय मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला सांस्कृतिकदृष्ट्या पण नवं काय मिळणार नाही. आज आपण बघितलं तर आपली चारी बाजूनं जे कोंडी झालेली आहे, आणि कोंडी काय झालेली आहे त्याचे अनेक कारणं आहेत, अनेक कारणं आहेत. पण मुख्य कारण काय आहे, आपला वैचारिक गोंधळ खूप झालेला आहे. आपल्याला कळतच नाही की आपला या काळातला शत्रू कोण आहे.
आता काय लोकांना ते वाटतं की हा शत्रू असाच आहे. तसं नाही आहे. शत्रू फार हुशार आहे. शत्रू फार वेगवेगळ्या रूपात आहे. तो सांस्कृतिक स्वरूपामध्ये आहे, तो राजकीय स्वरूपामध्ये आहे, तो आर्थिक स्वरूपामध्ये आहे. आणि ह्याला जर टक्कर द्यायची असली ना, तर ही एकटी जात एक. आणि असं जर आपण म्हणलो की आपण एकट्या जातीनं काय करू आणि पर्याय उभे करू, तर आपण एकतर खूप मूर्ख आहोत, किंवा मग काहीतरी आपलं आपलं काहीतरी सटकलेलं आहे. असं नाही होत. हे एकटं नाही काय करू शकत. या देशामध्ये आपल्याला लोकांना सोबत घ्यावं लागेल. आणि सोबत घेताना आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला आता तर फाशिझमचं वार आहे. या फाशिस्ट काळामध्ये पहिलं फाशिस्ट लोकांना पहिला खतम केलं पाहिजे. त्यासाठी व्यूहरचना करावी लागेल. आणि ती व्यूहरचना आपण करत नसलो ना, कितीही तुम्ही आरडाओरडा करा, काही करा, काय होत नाही. येतील लोक, येतील भाषण देतील, गाणं म्हणतील, काय काय म्हणजे व्यक्तीचे उदो उदो करतील. काय होत नाही त्यातनं, काय होत नाही त्यातनं. आपल्याला विचारांच्या माध्यमातून जावं लागेल आणि नवा विचार निर्माण करावा लागेल. आणि पहिला फाशिझमला करेक्ट उत्तर द्यावं लागेल. आता ते करेक्ट उत्तर दे काय आहे आणि कसं काय ती सांगायची जागा नाही. मी कोणाला सांगितलं तर ते लोकांना कळत पण नाही. इतका विचित्र म्हणजे इतका विचित्र गोंधळ आहे. त्यामुळे आता ही भविष्य काय शाहिरीचं असणार आहे याच्याबद्दल, तर जे चळवळीचं भविष्य असेल ते शाहिरीचं भविष्य असेल, इतकं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. कुणी तीरशिंगराव लय आवाज चांगला घेऊन आला आणि लय चांगलं त्याने गदी माडगुळकर सारखं काय त्याच्याकडे काय आधुनिक वाल्मिकी झाला तरी ती काय टिकणार नाही. ते त्याची चळवळ होती म्हणून ते रामायण, त्याचं गीत रामायण टिकलंय. लक्षात ठेवा, ते गीत रामायण उगाच टिकलं नाही. ती चळवळ होती त्याच्या पाठीमागं त्यांची. ते आतून काम करत होते आणि वरती ते स्वयं श्री रामप्रभू चाललं होतं. आपलं पण पॅन्थरची चळवळ होती म्हणून तर माणसं गाणं म्हणत म्हणत मरत होते ना. गाणी पॅन्थरच्या लोकांनी काय गाणी लिहिलेली आहेत जबरदस्त. हे नामांतर या चळवळीमध्ये जेवढी गाणी आलेली आहेत ती गाणी पण कुणी एकत्र केली नाहीत. ती चळवळ आहे म्हणून आहे ना. रिडलच्या काळात पण गाणी आली ना. रमाबाई आंबेडकरच्या नगरच्या हत्याकांडानंतर पण लोकांनी अनेक गाणी लिहिली ना. चळवळ असेल तर त्याचं एक कल्चरल एक्सप्रेशन असेल. आता आपल्याला काय करावं लागेल की हे जे राजकीय आणि सांस्कृतिक असं जे काही त्रांगडं आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या देशामध्ये पहिल्यांदा एक सांस्कृतिक क्रांती झाली पाहिजे. लोकांना वाटतं की राजकीय नेत्यांना वाटतं की हे डपडे वाजवणारे लोक आहेत, हे काही जास्त शहाणे बिने नाहीत. ठीक आहे, जास्त शहाणे नाहीच आहे तसं काय, परंतु राजकीय लोकांना सुद्धा फार ज्ञान आहे आणि त्यांना हे सगळं कळलेलं आहे. हा सुद्धा भ्रम आहे. जर त्यांना कळलं असतं तर या अवस्थेमध्ये आम्ही आलो नसतो. त्यामुळे कलाकार श्रेष्ठ की राजकीय कार्यकर्ते श्रेष्ठ हा वाद नाही आहे. आम्ही दोघे आंधळे आहे. आम्हाला दोघांना भ्रम झाला की आम्हाला लय अक्कल आहे, आम्हाला काही कळत नाही आणि आम्ही कोणाचं ऐकत नाही. ही गोष्ट मी नेहमी सांगतो, आता काही सांगणार नाही कारण आता 1 तास होत आलेला आहे. तर ह्या शाहिरीचं, आंबेडकरी शाहिरीचं खास करून भवितव्य, आंबेडकरी चळवळीचं जे भवितव्य असेल तेच असेल. आज सगळ्यात मोठा वांदा जो आहे तो आहे मार्केटचा. मार्केट, मी मागे एकदा मार्केटवर बोललो होतो तर फार त्रास झाला लोकांना. परंतु ते स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे की हे मार्केटचे लोक आहे धंदेवाले, या धंदेवाल्यांपासून सावध राहा. हे कुठे काय काही टिमके वाजवायला जातात, ते काही खरं नाही त्यांचं. ते आता कोणी काँग्रेसने काय दिलं का त्या तिकट टिमके वाजवतील, राष्ट्रवादीने काय दिलं आणि बाळासाहेबांनी दिलं तर बाळासाहेबांच्या मागे असं येते सगळं. ते त्यांचे फार नादाला लागू नका तुम्ही. हे सगळे असे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबरला कमी समजायची गरज नाही, पण हे कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोक जे आहेत ते जरा खतरनाक आहेत, ज्यांना वैचारिक काही दिशा नाही. तर वैचारिक दिशा असणारं एक कल्चरल पॉलिटिक्स आम्हाला उभं करावं लागेल. आता तुम्ही म्हणाल की कल्चरल पॉलिटिक्स काय आहे, तर कल्चरल पॉलिटिक्सच्या बाबतीमध्ये कधीतरी राजहंस सर हे व्हॉट इज द कल्चरल पॉलिटिक्स, व्हॉट इज द आंबेडकराइट कल्चरल पॉलिटिक्स, अशा पद्धतीची चर्चा आपण जरा पुढे कधीतरी करू. आणि हे आजच्या काळाचं जे वास्तव आहे ते समजून घेण्याची ताकद
आणि ती सगळं जे आहे ते आवाका खूप मोठा आहे. कारण आता फक्त भारताला समजून घेण्याची गरज नाही आहे. आता जागतिक पातळीवर दलितांचा प्रश्न जो आहे तो कनेक्ट झालेला आहे. म्हणजे साम्राज्यवादी जे व्यवस्था आहे, जी साम्राज्यवादी व्यवस्था आहे, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, याच्याशी दलितांच्या प्रश्नाचे संबंध आहे. पण तो तसा कधी आम्ही बघतच नाही. आदिवासींचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, भटके विमुक्तांचे प्रश्न, ओबीसींचे प्रश्न हे आता वर्ल्ड ऑर्डर जी निर्माण झालेली आहे त्या वर्ल्ड ऑर्डरशी कनेक्टेड आहेत. म्हणून जगाचा साकल्यानं विचार करण्याची गरज आहे. आज करोना जे आहे ते आंतरराष्ट्रीय आहे. करोनाचं संकट जे आंतरराष्ट्रीय आहे ते संपूर्ण संकट जे आहे ते आंतरराष्ट्रीय भांडवलदार वर्गानं त्यांना त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या संकटातून मुक्ती हवी म्हणून त्या संकटाचा ह्याचा वापर, या व्हायरसचा वापर चाललेला आहे. मी मागे लिहिलं होतं की एका सूक्ष्म जंतूचा वापर हायड्रोजन बॉम्बसारखा आंतरराष्ट्रीय भांडवलदार करतायत. आंतरराष्ट्रीय भांडवलदारांना कोणताही देश नाही आता. कधीतरी त्या अर्थव्यवस्थेवर मी बोलेन, पण त्यांना देश वगैरे काय नाही. त्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. त्या मल्टीनॅशनल कंपन्यांचा एका मल्टीनॅशनल कंपन्यांचा बजेट एका देशा एवढं आहे. त्यामुळे ही वर्ल्ड ऑर्डर बदललेली आहे. उत्पादन साधनं, जुनी उत्पादन साधनं आता त्यांना नको आहेत. त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जायचं आहे, AI मध्ये जायचं आहे. आणि AI मधली संपूर्ण टेक्नॉलॉजी तयार आहे. आणि म्हणून जी श्रमावर चाललेली जी की शेती व्यवस्था आहे ती खास करून साऊथ आफ्रिका, म्हणजे जो लॅटिन अमेरिकन कंट्रीज, साऊथ आफ्रिका, साऊथ ईस्ट एशिया, इंडिया अँड सबकॉन्टिनेंट याच्यामध्ये आहे. यातलं अर्ध्याहून जास्त पॉप्युलेशन मेलं तरी काही त्यांना फरक पडत नाही. कारण ते बिना कामाचं पॉप्युलेशन आहे त्यांच्या हिशेबाने. हे मेले तर बरं आहे उलटं, कारण हे आता बोज आहेत अर्थव्यवस्थेवरचं असं त्यांना वाटतं. त्यांना वाटतं की AI मध्ये ज्यांना काही करू शकतात तेवढे, आणि बाकी आपले मॉल बिल झाडायला, हे ते करायला, रस्ता झाडायला, गुहाच्या गटारामध्ये उतरायला माणसं असली तर बस झालं. हे अशा प्रकारचं जग आहे. आता याच्यामध्ये आंबेडकरी राजकीय आणि सांस्कृतिक नेत्यांनी काय विचार करावा हा मोठा प्रश्न आहे. बाबासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं असा विचार करा तुम्ही. बाबासाहेब मुळात हे आंतरराष्ट्रीय विचार करणारी व्यक्ती होती. हे असं कुपमंडू काय काम नव्हतं अजिबात. आपण जे आता त्या बाबासाहेबांच्या नंतर जे स्वतःला फार मोठे ग्रेट लोक समजतोय आपण स्वतःला, आपण ग्रेट बीट काय नाही. आपण खऱ्या अर्थानं बेअक्कल आहोत. आपल्याला साधे लॉजिक कळत नाही आहेत. साधे लॉजिक कळत नाही आहेत. त्यामुळे उगाच स्वतःला आपण शहाणं समजण्याची काही गरज नाही. आणि ही जी वर्ल्ड ऑर्डर आहे, हे जे नवं जे वास्तव उभं राहत आहे ते जर आपल्याला समजलं नाही तर त्याचं सांस्कृतिक राजकारण आपल्याला उभं करता येणार नाही. संघाचा पराभव, RSSचा पराभव या भूमीवर जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला त्याच तोडीचं मोठं एक सांस्कृतिक राजकारण उभं करावं लागेल. आणि त्या सांस्कृतिक राजकारणामध्ये कल्चर म्हणजे फक्त वाजवणं बजवणं नाही. कल्चरमध्ये आपण कसं जगतो ते कल्चर आहे. कल्चर म्हणजे काय, आपल्याला वाटतं की डबडे वाजवणे, नाच करणे, त्याला कल्चर म्हणतात. तसं नाही, ते तेवढ्या पुरतं नाही. ते खूप मोठी गोष्ट आहे. आपण कसे जगतो, टेक्नॉलॉजीपासून ते काय खातो पितो, कपडे बिपडे सगळं ते कल्चरमध्ये येतं. तर हे नवं कल्चरल पॉलिटिक्स आपल्याला उभं करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये नवा सिनेमा म्हणजे पर्यायी सिनेमा उभा करावा लागेल. आपल्याला पर्यायी नाटक उभं करावं लागेल. आणि त्याचे प्रयत्न आम्ही आमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी म्हणून नाही म्हणत आहे, परंतु पर्यायी म्हणजे मी उगाचच बोलत नाही, म्हणजे विनाकारण बोलत नाही. शिवाजी अंडरग्राऊंड ही पर्यायी रंगभूमीवर नाटक आपण उभं केलं. कोर्टसारखा सिनेमा पर्यायी सिनेमा आपण उभा केला, म्हणून तो बोलण्याचा अधिकार आहे. मी कुणी उगाचच न करता हे बोलत नाही. जे प्रॅक्टिस केलं तेच बोलतो आहे. तर तुम्हाला पर्याय उभे करावे लागतील आणि तुम्हाला दाखवावे लागतील की हे पर्याय आहेत. बरं, ते काय शिवाजी अंडरग्राऊंड उभं केलं म्हणजे आता 2021मध्ये तसंच काहीतरी करायला पाहिजे असं नाही. माध्यमांतर होणार आहे. आता येणारा काळ डिजिटल आहे. मी मागाशी सांगितलं सुरुवातीला की 19व्या शतक जे होतं ते व्याख्यानांचं होतं, 20व्या शतक सिनेमाचं होतं आणि 21व्या शतक डिजिटल आहे. तर आपल्याला डिजिटल पर्याय उभे करावे लागतील. आपल्याला पर्यायी राजकारण उभं करावं लागेल. आपल्याला व्यक्तिकेंद्रित राजकारण करून चालणार नाही. व्यक्तीचे फार प्रेमात बिमात काय पडू नका मित्रांनो. बाबासाहेब स्वतः म्हणाले होते व्यक्तिपूजा घातक आहे. किती मोठा माणूस आहे त्या.
मी कधी नाही. मी कुठल्या व्यक्तीच्या चरणी, म्हणजे मी कुणी असो, कुणी, अजिबात नाही. मी बाबासाहेबांचा एकदम पक्का माणूस आहे. माझ्या रक्तावर तसल्या काय गोष्टीवर विश्वास नाही आणि मी मारत पण नाही. बाबासाहेबांनी सांगितले, ही रक्ताची थेरी आहे ना, ही आर्यांची थेरी आहे, शुद्ध रक्ताची थेरी. ही ती जे लोक बोलतात ना, बाबासाहेबाचं रक्त आमच्या नसानसामध्ये आहे वगैरे वगैरे, ते आता सोडून द्या तुम्ही ती भानगड. तुम्हाला आता सामूहिकदृष्ट्या नवं राजकारण उभं करायला लागेल आणि नव्या राजकारणाबरोबर आपल्याला नवं सांस्कृतिक राजकारण येईल आणि त्यातनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. मला वाटतं या नोटवर मी थांबतो. मला इथं काहीच कुठलीच हे दिसलेले नाही आहेत प्रश्न, त्यामुळे मी सलग, म्हणजे मला ते दिसतच नाही. हे काय ते तुम्ही जे कॉमेंट लिहिता ना, ते कॉमेंटच दिसत नाही. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही काय कॉमेंट केले असतील त्यानंतर मी बघेन, आणि जर कोणी वाईट कॉमेंट केले असतील तर ते मी त्याला उत्तर पण देईन. मला जसं म्हणजे असं असू शकतं, एखादे प्रश्न असू शकतं किंवा काही असू शकतं, तर मी त्याला नंतर उत्तर देईन. आपण मला बोलवलं या ठिकाणी, आणि मला तुम्ही या उद्घाटनच आहे ना आज, तर त्याच्या सुरुवातीचं भाषण करायची मला संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा ऋणी आहे. सगळ्यांना जाता जाता मी परत एकदा सांगेन की जुने लागू द्या मरणा लागे, आणि आता नव्याचा विचार करा, नव्याने विचार करा. हे जुन्यात फार काय अडकून राहू नका. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की जो काळ आहे त्या काळाचं नीट ॲनालिसिस करा, आणि काळाच्या ॲनालिसिस करून नव्या पद्धतीचं राजकारण, आणि या देशामध्ये पहिलं सांस्कृतिक राजकारण उभं करून या देशामधल्या धर्मांधांचा जोपर्यंत आपण पराभव करत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळत नाही. आणि त्या मुक्तीच्या दिशेने जाण्यासाठी मी सगळ्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो. जय भीम.